नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपले अण्णा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे. ना युती ना आघाडी, आपलंच गडी. म्हणजे आपण कोणाशी युती करणार नाही, ना युतीबरोबर जाणार नाही, ना आघाडीबरोबर जाणार नाही, तर माझा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्वतंत्रपणे विधानसभेची निवडणूक लढविणार अशी घोषणा आज मनसे पदाधिकाऱ्यांच्या समोर मार्गदर्शन करताना मनसेचे सर्वा राज ठाकरे यांनी व्यक्त केली. त्यांनी येणाऱ्या सरकारमध्ये मनसेचा पण सहभाग असेल असं सांगून सर्व पदाधिकाऱ्यांचा उत्साह द्विगुणित करून टाकला. याचबरोबर त्यांनी फुकट देऊन लोकांना आळशी बनवण्यापेक्षा तुम्ही त्यांना रोजगारच्या संधी उपलब्ध करून द्या, त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभा करा असं चिमटा काढत त्यांनी महायुती सरकारलाही एक टोला लगावला. शरद पवार यांनीच खरं पाहता 1978 पासून पक्ष फोडाफोडीलाच प्रारंभ केला आणि तेच या पक्ष फोडाफोडीचे खरे जनक आहेत अशा शब्दात त्यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला. तर उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले की ते भूतकाळातून भविष्यात कधी येणार आहेत, त्यांना वर्तमान कधी कळणार आहे असं हे करत त्यांनी उद्धव ठाकरे यांचीही चांगलीच धुलाई केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्रात 200पेक्षा जास्त जागा लढविण्याची शक्यता काही पदाधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. राज ठाकरे यांच्या पक्षाला मग किती जागी यश मिळतं याकडं सर्वांचं लक्ष असणार आहे. आणि त्यांनी ज्यावेळेस असं सांगितलं की मनसे पण येणाऱ्या नव्या सरकारमध्ये सहभागी असल्याचं आपल्याला पाहायला मिळेल, याचा अर्थ त्यांनी 40पेक्षाही जास्त जागा निवडून आणण्यासाठी ही तयारी केलेली आहे असं वाटतं. तर त्यांनी महाराष्ट्राचे दौरे सुरू केलेले आहेत. विदर्भ, मराठवाडा, कोकण, याचबरोबर आता ते पश्चिम महाराष्ट्रात पण लवकरच दौरे करतील आणि मुंबईत पण ते अधूनमधून कार्यक्रम घेतच असतात. मात्र गेल्या 2-3 वर्षात त्यांची सारखी बदलती भूमिका यामुळं त्यांचे काही कार्यकर्तेही संभ्रमावस्थेत असून अनेक ठिकाणी त्यांच्या पक्षाची स्थिती दयनीय अशीच आहे. पक्षबांधणीकडं त्यांनी या काळात कधी लक्षच दिलं नाही असं काय त्यांच्यावर आरोप करणारे पण करत असतात. त्यामुळं एवढ्या जागा मिळतील की नाही याबद्दल ते शंकाही व्यक्त करतात. मात्र ते एका पक्षाचे प्रमुख आहेत, त्यांच्या पक्षाला एक केडर आहे. एकावेळी त्यांनी 15पेक्षा जास्त विधानसभेला उमेदवार निवडून आणले होते. आता अवघा एक विधानसभा सदस्य त्यांच्या पक्षाचा सध्याच्या विधानसभेत आहे. तर आगामी विधानसभेत मग ते खरंच 15 हे एकूण परत 40च्या आसपास अशी दौड मारतात का हे बघणं आपल्याला बघावं लागणार आहे. असं झालं तर मग त्यानंतर ते कोणाशी युती करणार, कोणाबरोबर हातमिळवणी करून सत्ता स्थापन करणार याकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे. असं बांद्रा परिसरात एक वजनदार व्यक्ती आणि आसामी असणारे महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री, काँग्रेसमध्ये 48 वर्ष नेते म्हणून राहिलेले आणि आता काही दिवसापूर्वीच राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश केलेले बाबा सिद्दीकी यांची त्यांच्याच कन्स्ट्रक्शन कार्यालयातून ते बाहेर पडल्या
काल त्यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली आणि ह्या हत्येचे तीव्र असे पडसाद मुंबईच्या काही भागात उमटले आणि राजकारणात तर एकमेकावर आरोप प्रत्यारोप पण सुरू झाले आहेत. बाबा सिद्दकी हे बांद्रा येथील आपल्या कन्स्ट्रक्शन व्यवसायाच्या कार्यालयातून खिरवाडी जंक्शनच्या आसपास ते बाहेर आले ऑफिसमधून आणि ते गाडीत बसून दुसरीकडे कुठंतरी चालले होते. तेवढ्यात मारेकऱ्यांनी त्यांच्यावर बेछूट असा गोळीबार केला. त्यांच्यावर एकूण 6 गोळ्या झाडण्यात आल्या. त्यातील 3 गोळ्या त्यांच्या वर्मी लागल्या आणि मग काही तिथून जवळच असलेल्या बाबा हॉस्पिटलमध्ये हे करून तब्येत चिंताजनक होत आहे असे पाहताच पुढं लीलावती रुग्णालयात त्यांना हलवत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. एक खंबीर नेता, आपलं राजकीय वजन असणारा असा कार्यकर्ता, त्याची ऐन गर्दीच्या वेळी हत्या होते, हे तसं आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं योग्य असं घटना नाहीच आहे, पण घडली हे मात्र खरे. बाबा सिद्दीकी यांच्यावर 3 मारेकऱ्यांनी गोळीबार केला. या 3पैकी 2 घटनास्थळाहूनच मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं, तर 3रा अख्तर नावाचा मारेकरी हा फरार आहे आणि ह्या 3 कुठून तरी दूरवरून मार्गदर्शन करणारा 4था मार्गदर्शक, त्याचाही पोलीस सध्या शोध घेत आहेत. काल घटनास्थळाहून अटक केलेल्या 2पैकी गुरुदेव सिंग याला 21 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयानं पोलीस कोठडी दिली आहे. तर दुसरा कश्यप नावाचा जो आरोपी आहे, त्याच्या वकिलानं तो अल्पवयीन असल्याचा दावा केल्यामुळं कोर्टाने त्याच्या वयाची व्यवस्थित पडताळणी करून त्याला परत कोर्टात हजर करा असं पोलिसांना सांगितलं. जे 2 प्रत्यक्ष हल्ला करणारा एक आणि या 3घांचा मार्गदर्शक म्हणजे मास्टर माइंड असलेला 4था, हे या 2 फरार आरोपींच्या शोधासाठी मुंबई पोलिसांनी 15 पथकं तयार केली असून मुंबई शहराचा कप्पा आणि इतर राज्यात पण त्यांचा शोध घेणं सुरू आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई यानं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्याचं एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे आणि त्यात जो दाऊदला मदत करेल त्याला आम्ही ठेवणार नाही असं म्हटल्याचं वृत्त आहे. या व्हायरल झालेल्या चित्रफितीचा खोटेपणा मुंबई पोलीस तपासेल आणि त्याचाही छडा लावून मग खरंच लॉरेन्स बिश्नोई या गँगचा हात आहे का हे पण तपासून पाहिल असं आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुंबई पोलिसांनी सांगितलं. मुंबई पोलिसांनी आम्ही वेगवेगळ्या अँगलनी या गुन्ह्याचा तपास करत असून लवकरच आमचा तपास पूर्णत्वास जाईल आणि आरोपींना कोर्ट कठोरात कठोर अशी शिक्षा सुनावेल असं त्यांनी सांगितलं. त्यांनी हेही सांगितलं की बाबा सिद्दीकी यांना कुठलंही विशेष असं संरक्षण सरकारनं दिलेलं नव्हतं, मात्र ते एक बडे नेते, राज्याचे माजी मंत्री असल्यामुळं आम्ही 3 पोलिसांचं संरक्षण त्यांना कायम देत होतो. मग या 3 पोलिसांच्या पण जे बाबा सिद्दीकी यांच्या सुरक्षित होते त्यांनाही हल्लेखोरांची संशयास्पद हालचाल दिसून आली नाही का हाही प्रश्न आहे. असो, तुर्तास एवढंच. धन्यवाद.